रामकृष्ण हरी मंडळ श्री स्वामी समर्थ लवकरच 2026 हे नवीन वर्ष सुरू होत आहे आणि या 2026 मध्ये अधिक महिना सुद्धा आलेला आहे। तर दर 3 वर्षांनी अधिक मासाचा महिना हा येत असतो। तर अधिक मास हा कधी सुरू होत आहे, कोणत्या महिन्यात अधिक मास आलेला आहे, अधिक मास हा कधी संपतोय, तसेच अधिक मासाचे काय महत्त्व आहे, या अधिक मासामध्ये चांदीची खरेदी आवर्जून करावी असं सांगितलं जातं। म्हणून या धोंड्याच्या महिन्यामध्ये काय खरेदी करावे, काय खरेदी करू नये, अशी संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा। असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा। इंग्रजी कॅलेंडरनुसार 2026 हे नवीन वर्ष लवकरच सुरू होणार आहे। 1 जानेवारी 2026 वार गुरुवार हा नवीन वर्षाचा पहिला दिवस असणार आहे आणि यंदा 2026 मध्ये अधिक मास म्हणजे धोंड्याचा महिना सुद्धा आलेला आहे। इंग्रजी कॅलेंडरमध्ये लीप वर्ष आणि हिंदी कॅलेंडरमध्ये अधिक महिने असतात। लीप वर्षात फक्त 1 दिवस वाढतो, तर हिंदी वर्षात अधिक मासामुळे संपूर्ण 1 महिना वाढत असतो। वास्तविक हे सौर वर्ष आणि चंद्र वर्षामुळे होत असतं। अधिक मास हा हिंदी कॅलेंडरचा अतिरिक्त महिन्याचा संदर्भ असतो, तर दर 3 वर्षांनी एकदा येतो आणि म्हणून आपण म्हणत असतो की 3 वर्षांनी धोंड्याचा महिना आला। ज्योतिषशास्त्रात 9 ग्रह आहेत: सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू, केतू हे सर्व ग्रह 12 राशीवरती फिरतात। हिंदी पंचांगामध्ये सूर्य आणि चंद्राच्या आधारे वेगवेगळी गणना केली जाते। जेव्हा चंद्र हा 12 राशींची एकच फेरी पूर्ण करतो आणि तेव्हा एक चंद्र महिना असतो। चंद्राला 12 राशींनी प्रदक्षिणा घालण्यासाठी सुमारे 28 किंवा 29 दिवस लागतात आणि या कारणामुळे पंचांगाचं एक चंद्र वर्ष 354.36 दिवसांचं असतं। सूर्य एका राशीत 30.44 दिवस राहतो आणि या ग्रहांना 22 राशींची एक फेरी पूर्ण करण्यासाठी एकूण 365.28 दिवस लागतात आणि याला सौर वर्ष असं म्हटलं जातं। सौर वर्ष आणि चंद्रवर्षात 10.92 दिवसांचा फरक आहे आणि हा फरक संयोजित करण्यासाठी पंचांगामध्ये दर 32 महिन्यांनी आणि 14 दिवसांनी अधिक महिना हा ज्योतिष ग्रंथामध्ये अधिक मास मोजण्यासाठी एक अतिशय सोपी पद्धत दिली आहे। ज्योतिषीय गणनेनुसार दर 32 महिने आणि 15 दिवसांनी अधिक मास येतो। भागवत पुराण आणि पद्मपुराण यांसारख्या धर्मग्रंथामध्ये नमूद केल्याप्रमाणे प्रत्येक महिन्याचा एक अधिपती म्हणजे अधिष्ठाता देवता संबंधित आहे, परंतु अधिक मासासोबत कोणतीही अधिपती देवता जोडली नाही, यामुळे तो अपवित्र महिना म्हणून देखील ओळखला जाऊ लागला। मल मास किंवा अपवित्र महिना असल्याने याला कोणतंही शुभ काम जे आहे तर ते करण्यास मनाई केली गेली आणि त्यामुळे व्यतीत झालेल्या मलमासाने विविध देवांकडे जाऊन आपली अधिष्ठता होण्यासाठी विनवणी केली, परंतु कोणताही देव त्याचा स्वीकार केला नाही। देव आणि मनुष्याने त्यागलेल्या या महिन्याने वैकुंठामध्ये विष्णूला शरण जाऊन त्यांची प्रार्थना केली। विष्णू त्यांच्यावरती प्रसन्न झाले। त्यांनी या महिन्याला श्रीकृष्णाला शरण जायला सांगितलं आणि या प्रभू श्रीराम हा विष्णूंचा 7वा अवतार मानला जातो। रामाला मर्यादा पुरुषोत्तम म्हणून ओळखलं जातं। श्रीकृष्ण हे भगवान विष्णूंचे 8वे आणि पूर्ण पुरुषोत्तम रूप असल्याचं मानलं जातं। प्रजापती पुढे म्हणतात, मलमासाने श्रीकृष्णाला आपली प्रमुख देवता बनवण्याची प्रार्थना केली व श्रीकृष्णाने ती स्वीकारली आणि मलमास हा पुढे पुरुषोत्तम मास म्हणून देखील ओळखला जाऊ लागला। कृष्णाने या महिन्याला आपले गुण समर्पित केले, त्यामुळे तो पवित्र झाला आणि या महिन्यात श्रीकृष्णाची कृपा मिळवण्यासाठी व्रत, वैकल्य, पूजा करतात। त्यामुळे मलमास म्हणजे अधिक मास हा भक्ती मास, पुरुषोत्तम मास बनला। भगवान विष्णूने या महिन्याला आपलं नाव पुरुषोत्तम दिलं आहे, म्हणून या महिन्याला पुरुषोत्तम महिना असं देखील पुढे म्हणू लागले। विष्णूजी आणि त्यांचे अवतार श्रीकृष्ण श्रीराम यांची विशेष या अधिक मासामध्ये पूजा केली जाते। अधिक मासाला आपल्याकडे धोंड्याचा महिना असं देखील म्हटलं जातं। या अधिक मासामध्ये सत्कार्यात शारीरिक, मानसिक, आर्थिक गुंतवणूक करावी। या महिन्यात शक्य तेवढे धार्मिक विधी, पूजापाठ, व्रतवैकल्य करावेत। स्तोत्र मंत्र याच्या पठणामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, म्हणून या महिन्यात अधिक स्तोत्र मंत्र पठण करावे। या महिन्यात
महिन्यात श्रीमद भागवत गीतेतील पुरुषोत्तम महिन्याचे महात्म्य, श्रीरामकथेचं पठण, विष्णू सहस्रनामाचे पठण, पुरुषोत्तम नावाच्या गीतेतील 14व्या अध्यायाचे पठण तसेच गीतेची 18 नावे यांचं पठण हे आवर्जून करावे. अधिक मासाची कथा भगवान विष्णू, भगवान नरसिंह आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या अवताराशी संबंधित आहे. त्यामुळे या महिन्यात या देवांची मनोभावे पूजा करावी. जर तुम्हाला पाठ करता येत नसेल तर किंवा रोजच्या धावपळीमुळे जर तुम्हाला कोणताही वेळ मिळत नसेल तर शक्य होईल तेवढा तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्यामुळे आपल्या संपूर्ण अधिक मासाचं फळ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होत असतं. तर हिंदू धर्मग्रंथानुसार अधिक महिन्यामध्ये अन्न फक्त एक वेळा घेतलं जातं, जे आध्यात्मिक आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून खूप शुभ मानलं जातं, खूप फायदेशीर असतं. या महिन्यामध्ये दीपदानाला देखील खूप जास्त महत्त्व आहे. या महिन्यामध्ये दानधर्म करण्याचे कार्य हे पुण्याचे मानलं जातं. पुरुषोत्तम महिन्यात स्नान, दान, पूजा, अनुष्ठान, व्रत, सेवा केल्याने त्याचे विशेष फळ आपल्याला प्राप्त होतं. तसेच आपल्या सर्व प्रकारचे त्रास हे देखील दूर होतात. अधिक महिन्यामध्ये गहू, तांदूळ, मूग, तीळ, राजगिरा, वाटाणा, केळी, काकडी, दूध, दही, आवळा, त्यानंतर पिंपळ, खरूज, तसेच जिरे, खडे मीठ, चिंच, सुपारी यांसारख्या पदार्थांचे सेवन हे करावे. या महिन्यामध्ये प्रवास करणे, भागीदारीची कामे करणे, बी बियाणे पेरणे, झाडे लावणे देखील खूप शुभ आणि चांगलं मानलं जातं. परंतु अधिक महिन्यामध्ये कोणतेही शुभ कार्य करू नये, जसे की लग्न असेल, साखरपुडा, नामकरण सोहळा किंवा श्राद्ध, मुंडन, कान टोचणे, गृहप्रवेश यासारखी शुभ कार्ये या महिन्यामध्ये आवर्जून टाळावी. या अधिक महिन्यामध्ये कोणत्याही प्रकारचे व्यसन करू नये, मांसाहारापासून दूर राहावे. तसेच हा मास मद्यपानापासून दूर राहावे. तांदळाचा कोंडा, उडीद डाळ, त्यानंतर मोहरी, कांदा, लसूण, मुळा यांसारखे पदार्थ जे आहे तर ते देखील या महिन्यामध्ये सेवन करू नये. तामसिक पदार्थ हे मानले जातात, त्यामुळे या पदार्थाचे सेवन चुकूनही करू नये असं देखील सांगितलं जातं. आता 2026मध्ये अधिक महिना म्हणजे धोंड्याचा महिना कधी सुरू होत आहे तर पहा, 2026मध्ये 5व्या महिन्यामध्ये धोंड्याचा महिना जो आहे तर तो आलेला आहे. 16 मे 2025 वार शनिवार. या दिवशी शनी जयंती आहे. याच दिवशी ही अमावस्या आलेली आहे आणि म्हणून याला शनी अमावस्या असं देखील ओळखलं जातं. तर मे महिन्यामध्ये 16 तारखेला शनी अमावस्या असणार आहे. 16 तारखेला वैशाख महिना हा देखील संपणार आहे. त्यानंतर अधिक महिना हा 17 तारखेपासून सुरू होणार आहे. या दिवशी वार असणार आहे रविवार. तर 17 तारखेला अधिक ज्येष्ठ महिना सुरू होत आहे आणि या दिवशी अधिक ज्येष्ठ मासारंभ, चंद्रदर्शन किंवा गंगा दशहरा प्रारंभ देखील असणार आहे. मे महिन्यामध्ये अधिक महिन्यामध्ये जे पण दिवस आहे तर त्या दिवसांनी अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं आहे. गुरुवारी गुरुपुष्यामृत योग देखील आलेला आहे. 21 तारखेला असणार आहे. जेव्हा पुष्य नक्षत्र गुरुवारी येते तेव्हा गुरुपुष्यामृत योग हा तयार होत असतो. हा योग सोने चांदी खरेदी करण्यासाठी खूप शुभ मानला जातो. या दिवशी सोन्या चांदीच्या खरेदी केल्याने अनेक पटीने त्यामध्ये वाढ होत असते आणि ते आपल्यावर कधीही मोडण्याची किंवा विकण्याची वेळ येत नाही. आणि धोंड्याच्या महिन्यामध्ये सुद्धा आपण सोने आणि चांदी जी आहे तर ती खरेदी करत असतो. तुम्हालाही धोंड्याच्या महिन्यामध्ये सोने चांदी खरेदी करायची असेल तर तुम्ही फक्त गुरुपुष्यामृताच्या योगावरती, शुभ योगावरती तुम्ही म्हणजेच 21 तारखेला जर खरेदी केली तर ती अतिशय उत्तम राहील. त्यानंतर जून महिन्यामध्ये सुद्धा 15 दिवस हा धोंड्याचा महिना असणार आहे. तर या महिन्यामध्ये देखील 3 जूनला बुधवारी संकष्ट चतुर्थी आलेली आहे आणि त्याचबरोबर 11 तारखेला कमला एकादशी देखील असणार आहे. आता यानंतर अधिक महिना कधी संपत आहे तर 15 तारखेला अमावस्येलाच हा अधिक महिना संपत आहे. या दिवशी योगायोगाने सोमवती अमावस्या देखील आलेली आहे. जेव्हा अमावस्या तिथी ही सोमवारी येते तेव्हा त्या अमावस्येला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं. ही वर्षातील सर्वात मोठी अमावस्या मानली जाते. अधिक ज्येष्ठ मास समाप्ती सोमवती अमावस्येला देखील खूप महत्त्व आहे. हे महिन्यामध्ये शनी अमावस्या असते. तसेच जून महिन्यामध्ये सोमवती अमावस्या आहे. तसेच या वर्षामध्ये 2026मध्ये अंगारक संकष्ट चतुर्थी सुद्धा 3 वेळा येत आहे. धोंड्याचा महिना हा लेक आणि जावई यांचा मानपान करण्याचा महिना मानला जातो. लक्ष्मीनारायणाचा म्हणून धोंड्याच्या महिन्यामध्ये जावयाची पूजा केली जाते. त्यांना वाण सुद्धा दिलं जातं. लेक आणि जावयाला चांदीचे वाण दिलं जातं. लक्ष्मी मातेला चांदी हा धातू अतिशय
प्रिय आहे, त्यामुळे जावयाला चांदीच्या भेटवस्तू ज्या आहेत तर ते या महिन्यामध्ये दिल्या जातात. धार्मिक दृष्टीने चांदी हा अत्यंत पवित्र आणि सात्विक धातू मानला जातो. चांदीची उत्पत्ती जी आहे तर ती भगवान शिवशंकरांच्या डोळ्यातून झालेली आहे आणि चांदीचा संबंध प्रेम कारक शुक्र ग्रहाचा आणि मनाचा कारक चंद्राशी आहे. जेव्हा आपण चांदी ही अंगावरती परिधान करतो तेव्हा आपल्या शरीरातील पाणी आणि घटक नियंत्रित असतात. त्याचबरोबर आपल्या शरीरातील समस्या देखील दूर करण्यासाठी देखील चांदी हा धातू खूप उपयोगी पडतो. मुलीच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी शांती येण्यासाठी अधिक महिन्यामध्ये जावयाला चांदीच्या भेटवस्तू दिल्या जातात. देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी दीपदानाला देखील खूप महत्त्व दिलं जातं. त्यामुळे जावयाला चांदीचं निरांजन जे आहे तर ते देखील दिलं जातं. त्यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूचे आशीर्वाद हे आपल्याला प्राप्त होत असतात. तसेच आपल्यावर जे काही शनी राहू केतूची वाईट प्रभाव आहे तर ते सुद्धा पूर्ण होतात. आणि म्हणून धोंड्याच्या महिन्यामध्ये आपल्या मुलीला म्हणजे लेकीला चांदीची जोडवी जी आहे तर ती देखील दिली जातात. आपल्या जावयाला सुद्धा चांदीची एखादी वस्तू जी आहे तर ती दिली जाते. तुम्ही निरांजन देखील देऊ शकता. एवढेच नाही तर प्रत्येक मुलीने आपल्या आईला या धोंड्याच्या महिन्यामध्ये नक्की साडी जी आहे तर ती खरेदी करून द्यायची आहे. आईला तुम्हाला बांगड्या भरायच्या आहेत किंवा बांगड्या भरण्यासाठी तुम्ही पैसे देखील देऊ शकता. धोंड्याच्या महिन्यामध्ये स्नानाला खूप महत्त्व आहे, म्हणून धोंड्याच्या महिन्यामध्ये एकदा तरी तुमच्या घराजवळ तुमच्या एरियामध्ये एखादी पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला देखील अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. त्यासाठी एकदा तुम्ही तीर्थक्षेत्रावरती नदीवरती जाऊन स्नान करण्याचा प्रयत्न अवश्य करावा. त्यानंतर या महिन्यामध्ये दीपदानाला देखील खूप महत्त्व आहे, म्हणून तुम्ही दीपदान जे आहे तर ते सुद्धा करायचं आहे. दीपदान देखील तुम्हाला शक्य असेल तर पवित्र गंगेच्या तीर्थक्षेत्री जाऊन तुम्हाला करायचं आहे. तिथे केल्याने आपल्या आयुष्यामध्ये ज्या प्रकारे दिव्याचा लख प्रकाश असतो तसाच प्रकाश आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा येत असतो. आपल्याला आयुष्यात ज्या काही वाईट गोष्टी आहेत तर त्या निघून जात असतात. तुम्हाला या धोंड्याच्या महिन्यामध्ये दीपदान जे आहे तर ते सुद्धा करायचं आहे. तसेच या महिन्यामध्ये दानाला खूप महत्त्व आहे. या महिन्यामध्ये दान करण्याचं फळ अक्षय असतं, ते कधीही संपत नाही. तर दान करणं शक्य नसेल तर ब्राह्मण किंवा संतांची सेवा करणं हे सर्वोत्तम मानलं जातं. दान करण्यात खर्च केलेला पैसा कमी होत नाही, तो वाढत राहतो. ज्याप्रमाणे एका लहानशा बीजापासून एक मोठे झाड जन्माला येते त्याचप्रमाणे या महिन्यामध्ये दान केल्याने सदैव फलदायी ठरत असते. आपल्या दानाचं दुप्पट तिप्पट पटीने फळ आपल्याला प्राप्त होत असते. तुम्ही तुमच्या यथाशक्ती जे काही दान होईल तर ते अधिक मासामध्ये करायचं आहे. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया एखाद्या अशाच व्हिडिओसोबत. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.